सदरू जी घटना आहे ही घटना 19/5/2024 रोजी साधारणपणे 2:30 वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 अ चा होता, 304 ए चा होता, परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 ए नाही 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला आणि ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे। या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नाम आपण वाचत नाही, जन्म दिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1, ब्रह्मा सन सिटी जवळ वडगाव शेरी पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे, तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे। पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलंय असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे। त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती। माझ्याजवळ तिथली कॉपी आहे। ते जे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे, तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा, आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू। आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली। हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले, विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता, ज्यावेळेस रक्त नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे, आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला, त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला, तो मॅच केला, तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही। आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली, जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली। त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी 3 लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे। या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या, त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला। त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं। त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 km/h आहे।
त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता. त्याच्या घरापासनं कंप्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे. तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे. त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे. तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे. त्यामुळे लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्समध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये. हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व्ह केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो, पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही. पोलिसांनी सांगितलं आमच्याजवळ इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता. त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे, पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही. त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे. जे काही पोलीसचे अधिकारी आहेत, कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे? पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला. नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये 304A लावतात, तो 304A लावला, पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं, पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही. वरिष्ठांनी आल्यानंतर तो 304A चा 304 केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे. याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे. यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये 70 पब्सवर कारवाई केलेली आहे, ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे. अशा 70 पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत. कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं, त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही, या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत. आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल. अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या. त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो, कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली, माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली, सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री
2:30 वाजताची घटना आहे. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय. 8:30 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. 8:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या, पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वाजता वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं ते केस डायरीमध्ये 304 करायला लावलं. त्याची वेळ आहे, टायमिंग आहे. आणि मी आपल्याला त्याच दिवशी 12 वाजता ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राइम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा. त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे. डिले कुठला आहे तो मी सांगितला की त्यांनी 8:30ला गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं, त्याच्या आधी पाठवायला हवं होतं. आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही. ह्या 2 चुका त्याच्यामध्ये आहेत. पण आपण जे म्हणालात, निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातनं आपण काही गोष्टी शिकतो. त्यामुळे हे जे काही लूप होल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल, पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल, अशा प्रकारचे जे विषय येत आहेत, निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल. विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की 1 जुलैपासनं आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लीगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्या प्रकारची तयारी देखील आपण केली, पण तो वेगळा विषय आहे. पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ॲड्रेस होतील. दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारी सहित ते सांगेन. पण ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ATS नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण ATSला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायच्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला. आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे. म्हणून ATSला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेलं आहे. केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे. ATSला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत, आता आपल्या पोर्टवर आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही.